आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा आणि पतधोरण समितीच्या सदस्यांनी पतधोरणामध्ये एकमुखी निर्णय घेत रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात केली आहे। सर्वसामान्यांची गृहकर्ज, वाहन कर्ज या निर्णयामुळे स्वस्त होणार आहेत। मागच्या आठवड्यात आयकराचा बोजा कमी करण्याच्या बंपर निर्णयानंतर सामान्यांना मिळालेलं हे दुसरं गिफ्ट म्हणावं लागेल। आयकरात सूट देत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना दिलासा दिला आणि लागोलाग आज आरबीआयने रेपो रेट कमी करून सामान्यांना आणखी एक सुखद धक्का दिला। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने रेपो रेट 25 बेसिस पॉइंट्सनी कमी करत 6.50% वरून 6.25% केला। त्यामुळे सर्वसामान्यांच्या कर्जाचे हप्ते कमी होणार आहेत। The MPC decided unanimously to reduce the policy rate by 25 basis points from 6.5% to 6.25%. I repeat, the MPC unanimously decided to reduce the policy rate by 25 basis points from 6.5% to 6.25%. रेपो रेट कमी झाल्यामुळे कर्जाचे हप्ते फेडताना पिचलेल्या मध्यमवर्गीयांना काही अंशी हा दिलासा मिळणार आहे। त्यासाठी आपण हे गणित समजून घेऊ। तुम्ही 20 वर्षांसाठी 50 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतलं असेल तर सध्याच्या 8.5% व्याजदरानुसार तुम्हाला 43,391 रुपये EMI भरावा लागायचा। तो आता पाव टक्क्यांनी कमी झाल्यानं दर महिना 42,603 रुपये इतका होणार आहे। म्हणजेच महिन्याकाठी तुमची 788 रुपयांची बचत होईल। अशाच प्रकारे तुमचं 3 लाखांचं 5 वर्षांसाठीच्या वाहन कर्जावर 9.2% दरानं सध्या 6,257 रुपयांचा EMI भरावा लागतो। तो कमी होऊन 6,220 रुपये इतका होईल। म्हणजेच 444 रुपयांची बचत होणार आहे। समजा तुम्ही 5 लाखांचं वैयक्तिक कर्ज 5 वर्षांच्या मुदतीसाठी घेतलं असून त्यासाठी 12% व्याज देताय। म्हणजेच तुम्ही सध्या 11,282 रुपये EMI भरताय। दरम्यान व्याजदरात पाव टक्क्यांची कपात झाल्यानं तुम्हाला 11,149 रुपये हप्ता भरावा लागेल। म्हणजेच तुमची महिन्याला 133 रुपयांची बचत होणार आहे। संजय मल्होत्रा यांनी आरबीआयचे गव्हर्नर म्हणून नेतृत्व स्वीकारल्यानंतर पहिल्याच बैठकीत 5 वर्ष स्थिर असलेल्या रेपो रेटमध्ये कपात केली आहे। अर्थव्यवस्थेच्या वाढीला महत्त्व देत कर्ज स्वस्त करून उद्योगधंद्याला चालना देण्याचा आरबीआयचा प्रयत्न आहे। या निर्णयामुळे जर उद्योगधंदे वाढले तर वस्तू आणि उत्पादन वाढून भाववाढ रोखण्यामध्ये यश येणार आहे। देशाच्या पतनिर्मितीसाठी वेळोवेळी परिस्थिती पाहून आरबीआय पुढचे निर्णय घेईल असं पतधोरणात आज आश्वासित करण्यात आलं। मात्र अर्थव्यवस्था वाढीचे प्रयत्न करत असताना आरबीआयला सध्या व्यस्त दिसणारं भाववाढीचं हे गणित सुद्धा साधायचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।